सर पेंडॉलमध्ये थांबायचं। हनुमान सरांच्या नेतृत्वाखाली कोशागारचा मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे। जोरदार स्वागत आहे कोशागार कर्मचारी आणि पदाधिकारी। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा अरे हम सब एक है। महानिरीक्षक नोंदणी विभाग जाऊ दे ये धर्मवाद पर, ये भ्रष्टाचार पर, ये महंगाई पर, ये राजनीति पर, ये दमनशाही पर। अरे बोल मेरे भाई, अरे आवाज नहीं आता, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे नौकरी के लिए, अरे बोल मेरे बहना, अरे इधर से बोल, अरे उधर से बोल, अरे सिनाता न कर, अरे टीवी वाले, शिक्षण वाले, अरे कृषी वाले, अरे कृषी वाले। आज या ठिकाणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं शासकीय निम शासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील समन्वय समितीचे सर्व घटक यांच्या सहयोगाने हा बेमुदत संप महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आज या ठिकाणी घेत आहोत। या पुण्यनगरीमध्ये मिनी मंत्रालय मध्यवर्ती इमारत या ठिकाणी सर्व विभागाचे 100% संपात असलेले कर्मचारी या उन्हामध्ये येऊन आपला सहभाग नोंदवत आहेत। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की 20 सप्टेंबर 2024 रोजी जो आपण मागे संप केला होता 7 दिवसाचा बेमुदत, त्याचा प्रत्यय म्हणून शासनाने आपल्याला जो GR काढला होता तो सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना, त्या GR ची अंमलबजावणी आज तागायत केली नाहीये। आम्हा कर्मचाऱ्यांना खरोखर जुन्या पेन्शनची अत्यंत गरज आहे, परंतु हे शासन PF पारडेच्या कायद्याचा या ठिकाणी आम्हाला बडगा दाखवून ते देऊ शकत नसला तरी आम्ही 7 दिवस संप करून जे काही 90% पेन्शन हासिल केलेली आहे त्याचं शुद्धीपत्रक आणि त्याचा GRचं स्पष्टीकरण आज तागायत अंमलबजावणीसाठी आलेला नाहीये। त्याचा आक्रोश मनामध्ये घेऊन संपूर्ण सर्व कर्मचारी बांधव या ठिकाणी संपामध्ये हजर झालेले आहेत। खऱ्या अर्थानं आमच्या ज्या मागण्या आहेत, आमची म्हातारपणाची काठी आहे। पेन्शन म्हणजे आज आम्ही 36 वर्षे सेवा करणार आणि मग आम्हाला पेन्शन सरकार देणार आणि त्याची तरतूद, त्याची जबाबदारी, सामाजिक बांधिलकी ही सरकारची आहे। पैसे नाहीये असे म्हणणारा सरकार किती मोठ्या योजना आणतंय, आमचा विचार करत नाहीये, कारण आमचा खर्च होणारा वेतनावर हा विकासावर खर्च होत असतो। प्रत्येक शासनाची योजना तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर आम्ही करत आहोत तर जसे आमदार आणि खासदार यांना तुम्ही पेन्शन चालू ठेवलेली आहे त्याच्या धर्तीवर नव्हे तर आमची पहिली पेन्शन, कारण ब्रिटिश कालापासून आम्हाला पेन्शन चालू आहे आणि तदनंतर सुधारणा होत 1981-82 साली पारिभाषिक पेन्शन योजना आम्हाला लागू करण्यात आली आहे, अशी मिळालेली नाहीये। तर ती मिळवण्यासाठी आम्ही हा संप आयोजित केलेला। आम्हाला एकूण 18 मागण्या आहे, त्यामध्ये कंत्राटी कर्मचारी कायम झाला पाहिजे, जे काही बदली कर्मचारी आहेत आणि जे नवीन लागलेले कर्मचारी आहेत त्यांना सर्वांना आमच्यासारखी जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, हा
मुक्तपणे त्यांनी दिली पाहिजे, रिक्त पदा सरळ सेवेने भरली पाहिजे, वय वर्ष निवृत्तीचा 60 झालं पाहिजे, महिलांच्या संगोपन रजा 2 वर्ष झाल्या पाहिजे, अनुकंपा 100% झाले पाहिजे, वर्ग 4चे कर्मचारी त्या ठिकाणी पुन्हा भरती झाले पाहिजे, वारसा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, खऱ्या अर्थाने डीओ सुद्धा आम्हाला वेळेवर मिळाला पाहिजे आणि 8वा वेतन आयोग मिळण्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. लवकर त्यांनी लागू करायला पाहिजे. मागासवर्गीयांना पदोन्नत्या हे 2004 पासूनच्या बंद केलेल्या कायमस्वरूपी चालू केल्या पाहिजे. अशा विविध मागण्यांनी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या स्वचित प्रगती योजनेला कुठली अडकाठी न आता नियमावली बाजूला सारत सर्वांना 30 वर्षाची सुद्धा वेतनवाढी मिळाल्या पाहिजे. विशेष वेतनवाढी सुद्धा मिळत नाहीये. कालबद्ध पदोन्नती काही ठिकाणी मिळत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅशलेस आरोग्य सुविधा ही सगळ्यात अत्यंत महत्वाची आहे. आणि रिटायर झाल्यानंतर उद्याच्याला जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तर आम्ही मिळवलेले सगळे पैसे त्यांचे होतील, परत भिकाऱ्याच्या हात खाली. असं व्हायला नको. आणि आम्ही स्वाभिमानी देशसेवक आहोत आणि त्यासाठी लढत आहोत. या ठिकाणी आम्ही संप करत आहोत या महाराष्ट्र शासनाच्या विरोधात, परंतु या संपाला त्यांनी दाद दिली नाहीये. आम्ही तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना देव सुबुद्धी द्याव, आमच्या मागण्यांचा विचार करून आमचं जे सुधारित पेन्शन योजनेचं शुद्धीपत्रकही द्यावं आणि इतर 18 मागण्या त्यांनी तात्काळ मंजूर कराव्यात. अन्यथा केल्या नाहीत तर आमचे वरिष्ठ जे समन्वय समितीचे निमंत्रक आहेत, विश्वासजी काटकर आमचे अध्यक्ष आहेत, दगडे गुरुजी, या सर्वांच्या आदेशानुसार आम्ही पुढचा पवित्रा घेत आहोत. बेमुदत संपासाठी आम्ही रोज या ठिकाणी झुंजणार आहोत आणि जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत लढत राहणार आहे. आमच्या माता भगिनींना जे काय हाल अपेक्षा सहन व्हायला लागतात त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊन आमच्या मागण्या मंजूर करू असा आम्हाला दृढ विश्वास आहे.